भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, स्वानंद सुख निवासी जोग महाराज की जय। विठाला 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 आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध तुका मने लाभ होये तो व्यापार करा काय फार शिकवावे विठ्ठल 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 विठ्ठल। आजचा जो सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा उपदेश प्रकरणातील हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वर पुंडरिकाय दातू मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्न परब्रह्मलिंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरं चरण संततिया त्यांचा कृपादाने कथेचा विचारू कथेचा विचारू दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा कल्याणपूर्ती जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते स्मरून श्रीगुरूंचे सरून आता हे नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल आज या सप्त्याचं जे आयोजन अखंड हरिनाम सप्ताह जो आयोजित केला आहे हरिभक्त परायण
विश्वनाथ ठोंबरे महाराज आहेत, वैकुंठवासी विश्वनाथ ठोंबरे महाराज यांच्या 5व्या पुण्यतीर्थ पुण्य स्मरणार्थ हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. आणि हे जे असे वारकरी संप्रदायातले विश्वनाथ महाराज जे ठोंबरे महाराज जे होऊन गेले, तर ते वारकरी संप्रदायाचं ते पंढरपूरची वारी करायचे आणि सतत त्यांनी नामस्मरण भजन आणि कीर्तनात ते रंगलेले होते. आणि म्हणून की त्यांचे जे चिरंजीव आहेत विजय विश्वनाथ ठोंबरे आहेत, धनश्री विजय ठोंबरे, त्यांच्या मुलगी शारदा गणेश सोळुंके आणि यांनी जो सप्ताह जो आयोजित केला आहे केवळ त्यांचं पुण्य आहे. ते बघा, असं जे समजा जे पुण्यस्मरणाचे सप्ताह आयोजित करतात ते पुण्य पितरांना मिळतं. विश्वनाथ ठोंबरे महाराज हे वैकुंठवासी झाले, पण जाताना त्यांनी आपल्या स्मृती कायम ठेवल्या आणि हा वारसा त्यांनी पुढे ठेवला त्यांच्या मुलांनी. ते फार मोठं पुण्याचं काम आहे. विठ्ठल आजच्या कार्यक्रमाची मला जे सेवा मिळाली, दुसऱ्या दिवसाची जी सेवा मिळाली आहे, ते भागवत महाराज पाटील यांनी सांगितलं की तुम्हाला ही सेवा देण्यात येते. म्हणलं ठीक आहे, फार चांगलं आहे. आणि या सेवेसाठी आजच्या कीर्तनरूपी सेवेला की आनंद डॉक्टर जगताप हरिभक्तपरायण जगताप महाराज आहेत, आजीनाथ महाराज कदम आहेत, ते डॉक्टर आहेत. त्याच्यानंतर अशोक सुरडकर हे प्रसिद्ध गायक आहेत. त्याच्यानंतर कदम महाराज आहेत. हरिभक्तपरायण आमचे वैजनाथ महाराज ते नेहमीच असतात. आणि विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाला हे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत प्रदीप सायंकार गुरुजी आपलं महाराज इथं आले, त्यांचं इथं स्वागत आहे. त्याच्यानंतर पांडुरंग हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज इथे आहेत, मृदंगाचारी आहेत, विनेकारी आहेत, सगळ्यांचाच उल्लेख घेणं इथंही नाही आहे. त्याच्यानंतर आमचे गावाकडचे आपले दत्ता उदावंत आहेत. त्याच्यानंतर आमच्या शाळेतले सहशिक्षक आपले राजहंस सर आहेत, आमच्या धर्मपत्री आहेत, तिच्या मैत्रिणी आहेत आणि सर्वच माझे आपले हा जो कार्यक्रमात आहेत, सर्वांच्या नतमस्तक होऊन मी या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आजचा जो अभंग आहे कीर्तनरूपी सेवेला घेतलेला अभंग आहे तो तुकाराम महाराजांचा कीर्तन उपदेश प्रकरणातील हा अभंग आहे. हा जो अभंग आहे तो 4 चरणामध्ये हा अभंग सोडवायचा आहे. की पहिलं जे चरण आहे की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नासा आयुष्याचा. म्हणजे तुकाराम महाराज काय करतात की उपदेश करतात. या पहिल्या चरणात उपदेश करतात. दुसऱ्या चरणात सकळांच्या पाया माझे दंड होतं. तुकाराम महाराज एवढे श्रेष्ठ होते, जगद्गुरु होते आणि ते काय एवढे सामान्य होते की तुम्हाला म्हणजे हात जोडून दंडवत करून ते तुम्हाला सांगतात की सकळांच्या पाया माझे दंड होतं, आपल्याला चित्त शुद्ध करा. तिसऱ्या चरणामध्ये हित ते करावे देवाचे चिंतन करून या म्हणा एकविधा. म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये चिंतन आहे की देवाचं आपण चिंतन केलं पाहिजे. आणि चौथ्या चरणामध्ये तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. म्हणजे आपला लाभ कशामध्ये झाला पाहिजे तर हे चौथ्या चरणामध्ये. तर हा आपला अभंग आपल्या ह्या 4 याच्यामध्ये आपण अभंग सोडायचा आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज की उपदेश करतात. कुणाला उपदेश करतात तुकाराम महाराज? सर्वसामान्याला. हा नरदेह जन्माला जो आला आहे त्या नरदेह जन्माला मनुष्याला तुकाराम महाराज उपदेश करतात. का करतात? कारण हा नरदेह जो जन्म आहे तर माणसाला हा जवळपास म्हणजे 84 कोटी मधून हा आपल्याला हा जन्म परत हा आपला जन्म मिळतो. हा जन्म मिळणं काय सहजासहजी नाहीये. जेव्हा पाप आणि पुण्य जेव्हा समजा समसमान होतं तेव्हा हा जन्म मिळतो. आणि म्हणून की एकनाथ महाराजांच्या वासुदेव प्रकरणात की नरदेह हा दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे किती दुर्लभ आहे? नरदेह दुर्लभ झाला शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ झाला शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणजे काय की नरदेह इतका दुर्लभ आहे आपला. आपण सगळ्या नशिबान आहोत की आपल्याला हा नरदेह मिळाला, मनुष्य जन्म मिळाला. मग हा मनुष्य जन्म मिळाला तर मग काय केलं तुकाराम महाराज? हा उपदेश काय करतात की मनुष्य हा जो देह जो आहे, मनुष्य प्राणी जो आहे हा वासनेत इतका गुरफटला आहे
की त्याला याच्यातून बाहेर करण्यासाठी त्याला परमार्थ केला पाहिजे आणि त्याचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज उपदेश करतात, विठ्ठल विठ्ठल. हा नरदेह आपल्याला कसा मिळाला की याला फार प्रयास लागले. सहजासहजी हा आपल्याला मानवाला हा जन्म मिळतो का, त्याचं उत्तर नाही. म्हणजे सहजासहजी नाहीच आहे. सहजासहजी हा जन्म कधीच मिळत नाही माणसाला. जेव्हा पाप आणि पुण्य, आताच मी सांगितले बरोबर झाल्याशिवाय हा आपल्याला नरदेह मिळत नाहीये. मग हा नरदेह आपल्याला कसा मिळतो, कसा मिळतो आपला हा नरदेह, की जेव्हा पाप आणि पुण्य आणि जेव्हा आपलं हे होतं, पाप आणि पुण्य एकत्र झालं, एका आपण हे ठरवून करत नाही. पापही आपण ठरवून करत नाही आणि पुण्य आपण ठरवून करत नाही. तर हा नरदेह आपल्या कोणत्या न्यायाने मिळतो की पावला ही देह काकटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. पावला देहा कागटाळी नाये, घडे उपाय घडो आले, घडे उपाय घडो आले. बावला दे काकटाळीनाय, नखडवाय कळो आले. उपाय कळो आले. तुकाराम महाराज उपदेश कोणाला करतात की ज्यांना सारासार विचार करण्याचा बुद्धी आहे. कोणाला करतात, सार आणि आसार. सार आणि आसार, आसार हे काय नश्वर आहे, सार म्हणजे भगवंताचं सार की जे कधीही नष्ट न होणार आहे. की ज्यांना सारासार विचार करण्याची बुद्धी आहे अशाच लोकांना उपदेश करावा असं तुकाराम म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात की मूर्खाला उपदेश करू नये. मूर्खाला उपदेशन मूर्खानाम पयपानम भुजंगानम केवळ विषयवर्धनम. म्हणजे सुभाषितकार म्हणतात की मूर्खाला उपदेश करू नये. उपदेश मूर्खानाम पयपानम भुजंगानम केवळ विषयवर्धनम. तर तुकाराम महाराज काय म्हणतात की मूर्खाला उपदेश करू नये, त्याचा काही उपयोग होत नाही. की आपण जर सापाला जर विष जर पाजलं तर त्याचं विषातच रूपांतर होतं, बरोबर आहे की नाही. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात की मूर्खाला उपदेश करू नये. ज्याला सारासार विचार करण्याची बुद्धी आहे. बाप दूध पाजोनी पोसिला साप, दूध पाजोनी पोसिला साप, दूध पाजोनी पोसिला साप. पुण्य कर्ण होय बाप, दूध पाजून पोसिला साप. दूध टाकून पुसला साप, दूध टाकून पुसला साप. म्हणजे बुद्धिहीना उपदेशात ते विषय अमृत येतात. बुद्धिहीना विषय ते विषामृती. आपण सापाला किती दूध पाजलं तर त्याचं काय विषांतच रूपांतर होणार आहे. म्हणून मूर्खाला उपदेश करू नये असं तुकोबाराय म्हणतात. आणि महाभारतातील एक उदाहरण आहे की ज्यावेळी पांडव द्यूतामध्ये हरले आणि हरल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाकडे गेले. मग दुर्योधनाकडे केल्यानंतर काय केलं की दुर्योधनाचं काय होतं की तो मूर्खच होता. म्हणजे त्यांनी भगवान श्रीकृष्ण ऐकलं नाही. भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले की हे युद्ध टाळण्यासाठी तुम्ही पांडवांना कमीत कमी 5 गावं तरी द्या. पण दुर्योधन तो आहे कसला ऐकणार आहे. दुर्योधन म्हणाला मी पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाहीये. ते तर केलंच नाहीये, परंतु त्यांनी भगवान श्रीकृष्णांना बंदिवासास टाकण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं की असा आता सध्याचा पाऊस आहे, धोधो पाऊस पडत होता आणि एका झाडावर माकड बसलेलं होतं आणि चिमणी आहे. आणि चिमणी ती स्वतःच्या घरट्यात होते आणि माकड दादा मात्र भिजत होता. म्हणजे चिमणी काय म्हणाली, अरे माकड दादा तू जर हे घर बांधलं असतं तर तू पावसात भिजला नसता. देवाने तुला 4 हात आणि 4 पाय दिला, 2 हाताने 2 पाय दिलेले आहेत, तर तू हे करायला पाहिजे होतं. पण माकड काय तुम्हाला माहितीच आहे, माकडाला तो उद्देश काय अडवला नाही. त्यांनी माकड उठला आणि ते चिमणीचं घरट तोडून मोडून ते सगळं जमिनीवर टाकलं. म्हणजे म्हणून काय होतं की त्याला उपदेश तर आवडलाच नाही, परंतु ते चिमणीचं घरट सगळं तोडून टाकलं, बरोबर नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात जाको शिक सुबाये की हे त्यांना उपदेश करून काही फायदा झाला नाही.
आणि त्या जिमनीचं घरचं तोडून टाकलं. विठाल विठाल विठाला 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 अरे विठाला 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 विठाला. आता हा आपल्याला जो जन्म जो मिळाला आहे, नरदेह जो मिळालेला आहे, तर संत रामदास स्वामी काय म्हणतात की त्यांना 100 वर्षाची जर आपण गणना केली की 100 वर्ष आपण जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत, की त्यांनी ते वर्गीकरण केलेलं आहे की आपण 100 वर्ष आपण माणूस जगला तर त्याचं साधारणपणे कसं केलं पाहिजे. की रामदास स्वामी म्हणतात की अतिशय गोड अभंग आहे रामदास स्वामीचा की सावध सावधान वदे वाचे वदे नारायण वदे वाचे नारायण. म्हणजे रामदास स्वामी म्हणलं की काळाचे भय आहे तो कैसा अवधान. म्हणजे 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी भरला मदन, मग कैसे सावधान. अल्पायुष्य मानव देह अल्पायुष्य मानव देह शेत गणिले ते अर्धरात्र खाय शतगणिले ते अर्धरात्र मध्ये 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 बालत्व पिणारो कषय मध्ये बालत्व पिणारो कषय. काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी स्मरा आधी हो स्मरा. 10 वर्ष बालपणात गेले, 20 वर्षात तारुण्यात गेली, 30 वर्ष झाल्यानंतर काय होतं की लग्न होतं, दारापुत्र येते आणि मग त्या पाठीमा लागतात. तो कैसा परमार्थी. म्हणजे 30 वर्षात काय इतका संसारात रमून जातो माणूस आणि त्याला परमार्थ करण्याचं काही लक्ष राहत नाही. म्हणजे 30 वर्षे गेली, 40 वर्ष झाल्यानंतर काय होतं, चष्मा लागतो. वर्षे 40 झाली, डोळ्यात भुरळ पडली आणि त्याला मागं पुढे काही दिसत नाही. पूर्वीच्या काळी काही चष्मे नव्हते आणि त्याला काही दिसत नाही, पुढे मागं पुढे दिसत नव्हतं. 40 वर्ष झाल्यानंतर चष्मा लागतो तरी त्याला परमार्थाचं काही आठवण येत नाही. म्हणून 40 वर्ष झाल्यानंतर मग 50 वर्ष, 40 वर्ष झाल्यानंतर काय बघा आपल्याकडे आता बरेच लोक असतात की 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, कसल्याही परमार्थाचं नाव घेत नाहीत. आणि मग 50 वर्ष झाली, 50 वर्ष झाल्यानंतर काय होतंय, हलती दातांच्या पंक्ती, म्हणजे दात हलायला लागतात आणि श्यामशुभ्र केस, श्यामशुभ्र केस, म्हणजे केस पांढरे होतात आणि मग त्यास म्हातारा म्हणतील. 50 वर्ष झाल्यानंतर काय होतं की दात हलतात, त्याचे केस पांढरे होतात. आता हे यांना मात्र लागू नाही बरं का, की बऱ्याच वेळा की आपण 20 वर्षाच्या 15 वर्षाच्या लोकांचे केस पांढरे होतात म्हणून त्यांनी काय डाय करण्याचं काही नाहीये. परंतु साधारणपणे माणसाचं आयुष्य आहे 50व्या वर्षी साधारणपणे काय केस पांढरे होतात, दात हलायला लागतात आणि मग त्यांचं मग ते म्हातारपण सुरू होतं 50 वर्ष झाल्यानंतर. आणि मग उगत आपली 60 वर्ष, म्हणजे 50 वर्षापर्यंतही माणसाला देवदेव परमार्थ भजनाची आवड होत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही आणि मग मात्र इतका संसारात इतका गुरफटला असतं तो प्रचंड म्हणजे कमवण्याचा मार्ग होते. बायका आहेत, मुलं आहेत, बायको मुलगा संसार आणि पैशाच्या इतक्या पाठीमागे लागतो, नोकरीचा लागतो, कारण का ते आपल्यावर अवलंबून आहेत. नोकरी आहे, धंदा आहे, काही कोणताही करा पण त्याला काही परमार्थाचं कधीही आठवण येत नाहीये, इतका गुरफटून जातो. आपण मी अगोदरच म्हणलं की पाप आणि पुण्य आपण करतो का बरोबर नाही हे कुणालाच माहित नाही. आपण किती काम उठल्यानंतर आपण की पाप करतो का पुण्य करतो, आपलं हे कर्म करावंच लागतं. कर्म केल्याशिवाय आपला दिवस जाणारच नाही. आणि मी म्हटलं कुणा कर्म करणारच नाही तरी आपल्या आयुष्यात इम्पॉसिबल, शक्यच नाही. म्हणून हे कर्म केलंच पाहिजे. आता प्रश्न काय होता की 50 वर्षानंतर 60 वर्ष होतात. 60 वर्ष झाल्यानंतर काय होतं की हाती आली काठी. 60 वर्ष झाल्यानंतर की आपल्या हातात काठी येते आणि मग आपल्याला त्याला इकडे तिकडं काठी हाताला तर काय देतं आपल्याकडे जे असं म्हातारी माणसं आहेत की 60 वर्ष झाल्यानंतर हातात काठी येते आणि वसवस लागते पाठी आणि मग त्यास हसती कारठी. या मला काय गायचं जरा थोडंसं अवघड आहे, परंतु मग काय होतं म्हाताऱ्या माणसाची 60 वर्ष इतकी कठीण परिस्थिती होती, 60 वर्ष झाल्यानंतर तरी त्याला आठवण येत नाही. 70 वर्ष होतात, म्हणजे 60 वर्ष झाली तरी त्याला भगवंताची आठवण येत नाही, परमार्थ करायची कसली आठवण येत नाही. मग त्यांची 70 होती, 70 झाल्यानंतर त्याला चालता येत नाही आणि उठल्या तर त्याला बसवत नाहीये. मग त्याची अवस्था अतिशय बिकट होते, अतिशय दीनवाना होतो. 70 वर्षे असेच जातात. माझा एक मित्र आहे, अरे ते म्हणला चव्हाण साहेब म्हणे तुम्ही परमार्थ कशाला मला सांगता, तुम्ही कीर्तन हे काय माझं वय आहे का. त्यांचं वय माझे अतिशय जवळचे मित्र आहेत.
60 वर्ष त्यांचं वय आहे. ती म्हणे आताच नाही करायचं, मला चांगले माझे नातू हो दे, पंतू हो दे, मग म्हणून मी करतो. मी म्हटलं त्याला, मित्रा की हे तू जे म्हणतो आहेस की तू किती वर्ष जगणार आहेस तुला आणि कुणालाच माहिती का? हे फक्त परमेश्वरात माहिती आहे. काळ कधी झडप घालेल हे तुम्हाला माहिती का? त्याचं उत्तर नाही. आणि म्हणून परमार्थाची तातडी केली पाहिजे. आणि मग करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी हे संत समागम आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची संत समागम करावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. 80 वर्ष झाल्यानंतर बघा, 80 वर्ष झाल्यानंतर काय लक्षात येत नाहीत. आपण काय म्हणतो की ते काय लक्षात येत नाही. कुठं काय ठेवलेलं ते सुद्धा आठवत नाही. आपण एखादा दरवाजा बंद करतो ते आठवत नाही, वस्तू आठवत नाहीत, चष्मा ठेवलेला आठवत नाही, काही आठवत नाही 80 वर्ष. मग आपण त्याला काय होतं की आपण हा वृद्धपणी प्रवर्तली चिंता कानोबा दे रे ते. वृद्धपणी प्रवर्तली चिंता कानोबा दे. बालपण गेले नाता बालपण गेले आता. तरुणपणी विषय व्याता तरुणपणी विषय व्याता. हे वृद्धपणी प्रवर्तली चिंता कानोबा दे रे ते. वृद्धपणी चिंता कानोबा दे रे ते ते रे ते ते रे ते. सायंकर महाराजांनी अतिशय चांगलं प्रमाण दिलं की वृद्धपणी कसे हाल होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे वृद्धपणी काय असतं की हा सगळ्यांनाच नकोसं झालेला असतो आपण. आणि 80 वर्षात तर अजिबातच नाही. म्हणजे त्याला एकतर काय चालता येत नाही, उठता येत नाही. काहींची अवस्था असते की ते अंतराला खेळून असतात. आणि त्यावेळी सुद्धा त्यांना काही राम राम म्हणण्याचं किंवा परमार्थाचं नाव घ्यायचं काही आठवत नाही. 90 वर्ष होतात आणि मग काय म्हणतात की दार पुत्र म्हणते की आता संबंध तोडा. म्हणजे काय त्यांची तर अवस्था अतिशय बिकट होते. आणि 100 वर्ष झाले की तो मेला, आला तसा गेला आणि वाया गेला. विठ्ठल हे रामदास महाराजांनी सांगितलंय की सावध सावध वाचे वदा नारायण. म्हणून तुम्ही परमेश्वराचं कुठल्याही भगवंताचं तुम्ही नाम घ्या, नामस्मरण करा. कलियुगामध्ये नामस्मरण हेच माणसाला तारून नेणार आहे. कलयुग मादी करावे कीर्तन कलयुग मादी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी. कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग सुरकर महाराजांनी अतिशय चांगलं प्रमाण दिलेलं आहे की कलियुगामध्ये फक्त मनुष्याला तारण कोण नेणार आहे, जर उद्धार कोण कशाने होणार आहे, फक्त नामस्मरणाने. पूर्वीच्या वेळी प्राचीन काळी काय होतं की तपश्चर्या करायसाठी 12-12 वर्ष आपल्याला वनात जावायचं लागायचं. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून की कलियुगामध्ये नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे. सुखी घेतो घरा नारायण सुखी तो घरा मला गती सावस गावे बनते सुखी घेतो घरा नारायण
म्हणला तरी पुढे हाची उपदेश नका करू नासाविषांचा. हे करत असताना ते काय म्हणतात की नाशवंत देह सकळ हा जाणार. नाशवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य का तो काळ सावधान, आयुष्य का तो काळ सावधान, आयुष्य का तो काळ सावधान, आयुष्य का तो काळ सावधान सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ सकळ. अतिशय चांगलं कदम महाराज आहे, डॉक्टर ते गात आहेत. सुरटकर गुरुजी आहेत आणि ज्येष्ठ कीर्तनकार सायंकारी गुरुजी आहेत आमचे वैजनाथ महाराजांचं नाव मला माहित नाही. तर ते अतिशय चांगलं गात आहेत. जाधव महाराज आहेत हरिभक्तपरायण. मृदंगाचार्य तर इतकं सुंदर त्यांचं हे आहे गायन. मृदंगाचार्य जे आहेत, आपलं नाव अनिल गव्हाड महाराज, अतिशय चांगलं त्यांचे आहे. म्हणजे बघा तुकाराम महाराज काय म्हणतात की नाशवंत देह सकळ हा जाणारा. आपण जर नाशवंत देह हा आपण मृत्यूलोकात राहतो, आपण अमर आहोत का? त्याचं उत्तर नाही. नाशवंत देह हा आपला देह एक दिवस जाणार आहे. आत्मा हा अमर आहे, जाणार सकळ. हा आपला नाशवंत देह एक ना एक दिवस आपण जाणारच आहे. म्हणजे जो पृथ्वीवर जो जन्माला आला त्याला मरण हे निश्चित आहे, पण कधी मरण आहे हे कोणालाच माहित नाहीये. आणि हे आपलं हे जग, हे जे कोड आहे मनुष्याला हे कधीच कळालं नाही. आणि म्हणून मनुष्य प्राणी काय होतो की अतिशयचा जगत असतो. मला फार मोठा आयुष्य, त्याला काहीच कोणाला कळत नाही. उद्या आपण असू का नाही या पृथ्वी जलावर, आपलं आयुष्य किती आहे याचा थांग पत्ता आजपर्यंत एवढं रिसर्च झालं विज्ञानामध्ये, याचा थांग पत्ता परमेश्वराच्या कुणालाही माहित नाहीये की आपलं आयुष्य किती आहे. आणि म्हणून की मृत्यूनंतर काय होतं की आपण म्हणतो हा त्याचा देह आहे तो सगळं नाशवंत देह, हा देह जाणारच आहे. पण आत्मा कसा आहे? हा अमर आहे. आत्मा हा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. आत्मा हा अमर आहे. आत्मा काय ना, आत्मा एका देहातून सूक्ष्म दृष्टीने त्याचा प्रवास चालू असतो, पण देह हा जातो. नाशवंत देह आपला जर समजा मृत्यू झाल्यानंतर आपण काय म्हणतो, त्याला आपण ठेवतो का? त्याचं नाही. आपण लगेच त्याचा अंत्यविधी करतो. आपण लगेच म्हणतो की त्याची डेड बॉडी आपण आलेली आहे, मृत्यू पावला, PM झालं, तर आपण घरानंतर त्या डेड बॉडी बघा तुम्ही. आणि म्हणून की आपण जोपर्यंत आपल्याला हा मनुष्य धर्म मिळाला आहे, जो आपल्याला मनुष्य जन्म जो मिळाला आहे, तर त्याचं कल्याण झालं पाहिजे. कल्याण कसं झालं पाहिजे? तर विठ्ठलाचं नामस्मरण केलं पाहिजे. जे जे भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि आपण जे भक्ती करत असताना जो आनंद आहे, तर आपण आपलं कल्याण करून केलं पाहिजे आणि उद्धार केला पाहिजे आपला स्वतःचा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. तुकाराम महाराज म्हणतात की एवढे जगत गुरु श्रेष्ठ तुकाराम महाराज होत आहे. तुकाराम महाराजांचं असं म्हणतात की ते आपल्याला कळवळून मोठा उद्देश सांगतात, की मोठ्या कळकळी सांगतात बाबांनो की सकळांच्या पाया माझे दंडवत, 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 सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करुणास आयुष्याचा, नका करुणास आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत,
सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध आच्या पाया माझे दंडवत सगळ्यांच्या पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत सगळ्यांच्या पाया माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत. तुकोबाराय म्हणतात, जगत श्रेष्ठ तुकाराम महाराज असं म्हणतात की सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त म्हणजे ज्यावेळी तुम्ही परमार्थ करता आहात तर अतिशय शुद्ध अंतकराने, म्हणजे तुमचं हे चित्त नेहमी परमेश्वराच्या ठिकाणी असलं पाहिजे. बघा, आपण समजा शेतकरी आहेत तर त्यांच्या समजा मनात जर असेल की जनावरे आहेत तर त्याचं चित्ताचं काय, त्याचा गोठा आहे. की ज्यांच्या चित्तामध्ये राजकारण आहे त्यांना काय असतं, विधानसभा, त्याच्यानंतर लोकसभा, काहीतलं महापौर असेल की हे असेल. जर जिथं राजकारण आहे त्यांच्या चित्तामध्ये काय, राजकारण ज्यांच्या चित्त आहे सातत्य आहे, त्यांचं काय की त्यांना नेहमी आपलं जिंकण्यासाठी. आणि फक्त जर आपलं जर घर आहे, मुलं आहे, तर तिथं काय म्हणजे संसार जर असेल तर चित्त कुठं असतं, त्याचं नेहमी घरी असतं, बरोबर आहे की नाही. आणि ज्याचं चित्त जे भगवंताच्या ठिकाणी असतं मंदिरात, तर त्याचं हृदय हे भगवंताचं मंदिर आहे.